ह्या पद्धतीने चकली भाजणी केली तर चकली कडक होणार नाही ना तेलात फसणार, चवीला एक नंबर। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चकलीचा आवाज आणि आतमध्ये पडलेली नळी बघा, खाताना मस्त खमंग लागते। भाजणी करताना कुठली काळजी घ्यायची, तळल्यानंतर मऊ पडू नये म्हणून महत्त्वाच्या टिप्स आहेत, किंवा बिघडलीच तर काय करायचं हे सविस्तरपणे सांगितलं आहे। त्यासाठी आपण केलेली चकली भाजणी बघा मस्त खमंग झाली आहे। चकलीचं पीठ अगदी मैद्यासारखं नको, हलकसा जाडसर, म्हणजे रवाळ किंवा दाणेदार नको, तर आपल्या नेहमीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणे असावी। चकलीची परफेक्ट भाजणी कशी करायची ते ह्याच व्हिडिओत पुढे दाखवलं आहे। आता ह्यातील अर्धा किलो भाजणीची मी चकली बनवते। वाटीने मोजलं तर ह्या वाटीने 4 वाटी भाजणी घेते। वाटी भरताना ह्या पद्धतीने भरायची, म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेता येतं। खूप जास्त नाही, पण हलकसं दाबून सपाट वाटी भरायची। वाटी खूप जास्त ढीग लावून भरायची नाही, नाहीतर मग प्रमाण चुकेल। 4 वाटी भाजणीच्या पिठासाठी बाकीचं साहित्य बघूया। तर ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने तूप मोजूया। 4 वाटी पिठासाठी मी 4 चमचे साजूक तूप घेते, पण चमचा पण छोटा मोठा असतो। हे बघा, हा छोटा चमचा आणि हा जरा मोठा चमचा आहे, म्हणजे आपण नेहमी पोहे खायला वगैरे घेतो तो चमचा। तर ह्या जरा मोठ्या चमच्याने मी तूप मोजून घेते। तूप कसं भरलं तेही महत्त्वाचं। हे तूप गरम केलं नाही, रूम टेम्परेचरचंच घेतलं आहे। असा चमचा भरून ह्यात घालून घेते, म्हणजे तूप पूर्ण सपाट चमचा भरून घेतला। 1 वाटीला 1 चमचा ह्याप्रमाणे 4 चमचे तूप घेतले, आणि वाटीने मोजलं तर त्याच वाटीने बरोबर पाव वाटी तूप होतं। तुम्ही वाटीने किंवा चमच्याने कसंही मोजू शकता। 4 वाटी पिठासाठी पाव वाटी तूप किंवा 4 चमचे तूप कसंही घेऊ शकता। हे तूप चांगलं गरम करून घेते। तुपाऐवजी एवढ्याच प्रमाणात तुम्ही लोणी घेऊ शकता, किंवा तेल घेतलं तरी चालेल, प्रमाण सेमच ठेवायचं। कमी गॅसवर तूप असा धूर येईपर्यंत तापवायचा। आता गॅस बंद। ज्या वाटीत तूप मोजलं होतं त्याच वाटीत गरम तूप घालून घेते, म्हणजे वाटीला चिकटलेलं तूप पण घेता येईल। बरोबर पाव वाटी तूप झाले। लगेचच कडकडीत तुपाचं मोहन पिठाला लावून घ्यायचं। सुरुवातीला खूपच गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करते। 1-1.5 मिनिटानंतर ह्या पद्धतीने हाताने मिक्स करून सर्व पिठाला तुपाचं मोहन लावून घेते। ही स्टेप खूप महत्त्वाची, कारण परफेक्ट चकलीसाठी गरम तुपाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागणं गरजेचं आहे। 3-4 मिनटं वेळ देऊन हे चांगलं मिक्स करायचं, म्हणजे पिठाच्या कणाकणाला तुपाचं मोहन लागलं पाहिजे, तेव्हाच चकली एकसारखी कुरकुरीत होते। 3-4 मिनटं हे पीठ हाताने असं चोळून चोळून मिक्स केलं। पीठ जरा जोरात दाबलं की बघा पिठाचा असा हलकासा मुटका होतोय, म्हणजे हे बरोबर आहे। आता यात बाकीचं साहित्य घालूया। भाजणीत मी धणे आणि जिरे घातले नाहीत, त्याच्याऐवजी भाजणीत दुसरं काही घातलं ते पुढे बघालच। तर अर्धा किलो भाजणीच्या पिठासाठी घालूया 2 चमचे धणे पावडर, पाऊण चमचा जिरे पावडर, 2 चमचे तिखट मिरची पावडर। चकलीत घालताना काश्मीरी किंवा बेडगी मिरचीचं तिखट न घालता साधी मिरची पावडर वापरायची, म्हणजे रंग छान येतो। आणखी यात घालूया 2 चमचे पांढरे तीळ। त्यानंतर हा पाऊण चमचा ओवा हातावर असा चुरून घालते। हळद फक्त चिमूटभर घालायची, 2 चिमूटभर हिंग, आणि हे चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून घेते। त्यानंतर यात घालूया गरम पाणी। तर इथे मी 2.5 वाटी पाणी कडकडीत गरम करून घेतलं आहे, म्हणजे पाण्याला उकळी येऊन दिली। ह्यात पाणी घालताना एकदम न घालता आधी अर्ध पाणी घालून चमच्याने मिक्स करून घेते। त्यानंतर लागेल तसं अंदाज घेऊन उरलेलं पाणी घालायचं। थोडंसं पाणी यात ठेवलं आहे, कारण आपण तांदूळ कुठला घेतला, धान्य कशी भाजली त्यानुसार पाव वाटी पाणी कमी जास्त लागू शकतं। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल, पण तुपाचं मोहन आणि गरम पाणी प्रमाणातच घ्या। मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो आणखी पाणी लागेल की नाही ते। उरलेलं पाणी पण घालून घेते, म्हणजे 4 वाटी पिठासाठी 2.5 वाटी उकळलेलं गरम पाणी संपूर्ण घातलं आहे। हे पीठ खूप नाही, पण असं थोडंसं कोरडं दिसलं पाहिजे,
इतपत पाणी घालायचं. 2.25 ते 2.5 वाटी पाणी परफेक्ट होतं. त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका. पाणी लागलं तर पुढे मळताना घालता येईल. सुरुवातीला वाटेल की हे खूप कोरडं आहे, पण पुढे बघायलाच हे बरोबर होतं. गरम असतानाच मळून घेते. चटका बसत असेल तर सुरुवातीला एखादा तांब्या किंवा ग्लास घेऊ शकता. त्यानंतर हातानेच मळायचं. बघा बरोबर गोळा होतोय. 2.5 वाटी पाण्यात हे बरोबर झालंय. सुरुवातीला जास्त मळलं नाही तरी चालेल. असा जरा घट्ट गोळा झाला पाहिजे. पीठ अजूनही गरमच आहे. त्यावर थोडा वेळ झाकण देऊन ठेवते. 12 ते 15 मिनिटानंतर बघूया. भांड्याला जर अशी वाफ बसली आहे. पीठ व्यवस्थित मुरलं आहे. जास्तच कडक वाटत असेल तर आता नंतरसुद्धा कोमट पाण्यात हात बुडवून पीठ मळून घेऊ शकता. पीठ खूप नरम झालं तर चकली मऊ पडते आणि प्रमाणापेक्षा जास्त घट्ट झालं तर चकलीचे तुकडे पडतात. त्यामुळे पाण्याचा वापर एकदम परफेक्ट झाला पाहिजे. हे असं इतपत घट्ट ठेवायचं, पण पिठाला खूप क्रॅक्स आले नाही पाहिजेत. आता चकलीच्या साच्यात बसेल एवढं पीठ घेऊन पुन्हा मळून घेते. आधी पीठ खूप गरम होतं म्हणून जास्त मळलं नव्हतं. त्यामुळे आत्ता पीठ व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं. गरज वाटली तर कोमट पाण्यात हात बुडवायचा. जरा जोर लावत लावत व्यवस्थित मळून घेते. प्रत्येक वेळेस साच्यात पीठ भरताना असं मळून घ्यायचं, म्हणजे चकल्या छान होतात. आधीच जास्त पाणी वापरून पीठ मऊ मळलं तर नंतर चकल्या करताना जास्त नरम होऊ शकतं. 2-3 मिनटं पीठ मळलं. आता चकलीच्या साच्याला आतून थोडंसं तेल लावून घेते. साच्याला तेल सुरुवातीलाच लावायचं, परत नाही. त्यानंतर मळलेला गोळा ह्याप्रमाणे एकसंध भरून जरा दाबून घेते, म्हणजे चकल्या छान पडतात. त्यानंतर हे व्यवस्थित पॅक करून चकल्या पाडून घेते. ताटाला तेल वगैरे लावायची गरज नाही. एक चकली पाडून बघायची. चकलीला काटे छान आले तरीसुद्धा चकली कुठेही तुटली नाही, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट भिजलं आहे. चकली पाडताना थोडीशी घट्टच आली पाहिजे. दोन्ही टोकं व्यवस्थित जोडून घ्यायची, म्हणजे चकली तेलात सुटणार नाही. जर चकली पाडताना तुटत असेल तर समजावं आपलं पीठ व्यवस्थित मळलं नसेल, त्यात पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. जर पाडताना तुकडे पडत असतील तर कोमट पाण्याच्या हाताने पीठ पुन्हा मळून घ्यायचं. त्यानंतर चकल्या पाडायच्या व्यवस्थित होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कितीही परफेक्ट असलं तरीही 2-4 चकल्या आधी तळून गार करून खाऊन बघायच्या, म्हणजे काही कमी जास्त झालं असेल तर ते व्यवस्थित करता येईल. चकली तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करून एक तुकडा असा टाकून बघायचा. तुकडा पटकन वरती आला पण करपला नाही, म्हणजे चकली तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालं आहे. अलगदपणे चकल्या गरम तेलात सोडून घेते. ह्याप्रमाणे कालतीने चकली तेलात सोडावी, म्हणजे तेल उडण्याची वगैरे भीती नसते. इथपर्यंत आपण कितीही परफेक्ट केलं पण चकली तळताना गडबड झाली तर चकली बिघडते, मऊ किंवा जास्त कडक होते. तळताना कुठली काळजी घ्यायची? पहिलं तर तेल व्यवस्थित गरम पाहिजे, म्हणजे चकली तेलात सोडली की ती पटकन वर आली पाहिजे, पण करपली नाही पाहिजे. चकली तेलात सोडताना गॅसची फ्लेम मध्यम असावी. चकली तळताना एकदम कमी तेल न घेता जरा जास्त तेल घ्यायचं, म्हणजे चकली एकसारखी तळली जाते. एका वेळेस खूप जास्त चकल्या सोडायच्या नाहीत. आपला तवा किंवा कढई किती मोठी आहे, त्यात कितपत तेल आहे त्या अंदाजाने चकल्या घालायच्या. तेलात सोडल्या सोडल्या चकलीला चमचा लावायचा नाही. 1-1.5 मिनटानंतर चकलीवरचे बुडबुडे आधीपेक्षा जरा कमी झाले. झाऱ्याला कडक वाटू लागली की मग अलगदपणे पलटी करायची. शक्यतो चकली मध्यम गॅसवरच तळायची. अगदीच करपायला लागली असं वाटत असेल तरच गॅस काही सेकंदासाठी कमी करा. आता चकली बिघडते कुठे बघा. जर एकदम कमी गरम तेलात चकली सोडलीत तर हमखास पसरते. त्यामुळे चकली तेलात सोडताना गॅसची आच मध्यम ठेवायची आणि तेल व्यवस्थित गरम पाहिजे. इथे तुम्हाला तळतानाचा व्हिडिओ जरा ब्लर दिसत असेल, पण तो फक्त तळण्यापुरताच आहे. पुढे व्हिडिओ व्यवस्थित आहे, कारण दिवाळीचे पदार्थ आणि त्यातही भाजणीची चकली शूटिंग करताना भरपूर वेळ जातो. 3-4 तास तरी गेले. रात्री भरपूर जास्त वेळ झाला, त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही की कॅमेऱ्यावर वाफ आली आहे. पुसायचं राहून गेलं. जेव्हा लक्षात आलं तेव्हा पुसलं, पण तोपर्यंत चकल्या तळून झालेल्या. रात्री 12:30-1 नंतर परत शूटिंग करणं कठीणच होतं, पण मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल.
साधारण 4 ते 4.5 मिनिटात बघा संपूर्णपणे तळल्यावर बघा अशी जरा दाबते तरी पुन्हा वरती येते। धान्य व्यवस्थित भाजून घेतल्याने चकली हलकी फुलकी होते। चकली व्यवस्थित तळायची, पण एकदम डार्क रंगावर पण तळू नका, कारण खूप जास्त वेळ तेलात राहिली तरीसुद्धा कडक होते। चकलीला मस्त कलर आलाय। चकलीचे बुडबुडे आधीपेक्षा भरपूर कमी झाले, म्हणजे चकली तळून झाली। आता काढून घेते। माझ्या मते चकली शक्यतो दिवसा उजेडी बनवायला घ्या। रात्रीच्या उजेडात कलर समजायला जरा गोंधळ होतो। चकलीने अजिबात तेल शोषून घेतलेलं नाही। अजून एक महत्त्वाचं की पुढच्या चकल्या सोडताना तेल जरा कमी गरम झालं असेल तर 4-5 सेकंद गॅस वाढवून तेल व्यवस्थित गरम करा, नंतर चकल्या तेलात सोडा। तुपाचं मोहन परफेक्ट झाल्याने एकूण एक चकली तेलात न पसरता मस्त कुरकुरीत झाल्या। आता चुकून तुपाचं मोहन जास्त झालं, चकल्या तेलात पसरायला लागल्या तर टेन्शन घ्यायचं नाही। काय करायचं, पिठात आवश्यकतेप्रमाणे 1-2 चमचे मैदा किंवा तांदळाचं पीठ किंवा आपण तयार केलेली भाजणी घालायची। कोमट पाण्याच्या हाताने पीठ पुन्हा मळायचं, 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि बिनधास्त चकल्या बनवायच्या, छान होतील। किंवा चुकून तुपाचं मोहन कमी पडलं, चकली कडक झाली तर काय करायचं, हे जे आपण चकलीचं तापवलेलं तेल आहे ना, त्यातीलच अर्धा चमचा तेल सगळ्या पिठात नाही, आपण साच्यात भरायला जो गोळा घेतो त्या पिठात घालून मळून घ्यायचं आणि चकल्या बनवायच्या। खरं तर आपली चकलीची भाजणी आणि प्रमाण एवढं परफेक्ट आहे की तुमची चकली बिघडणारच नाही। फक्त सांगितलेल्या टिप्स वापरा। सांगितलेलं प्रमाण बरोबर घ्या। 4 वाटी पिठासाठी पाव वाटी किंवा 4 चमचे साजूक तूप आणि 2.5 वाटी कडकडीत गरम पाणी। तुपाऐवजी तेल किंवा लोणी चालेल। अजिबात तेल न पिणाऱ्या खमंग कुरकुरीत चकलीची भाजणी करूया। 1 किलो भाजणीचं प्रमाण सांगते। लोखंडी तव्यात मी घेतलंय ह्या वाटीने बरोबर 5 वाट्या रेशनचा तांदूळ। तांदूळ घेताना तो जुना बघून घ्या। रेशनच्या तांदळाची भाजणीची चकली खूप छान होते, पण अगदीच रेशनचा तांदूळ कोणाकडे नसेल तर कुठलाही जाडा तांदूळ घेऊ शकता। फक्त तो तांदूळ नवीन नसावा, म्हणजे ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ चकलीसाठी घ्यायचा नाही। सुरुवातीला तवा व्यवस्थित गरम होईपर्यंत 1.5-2 मिनिटं गॅस मध्यम ठेवला, त्यानंतर एकदम कमी गॅसवर तांदूळ भाजायचे। अजूनही पावसाळी वातावरण आहेच, त्यामुळे मी तांदूळ धुवून घेतला नाही। ओल्या कॉटनच्या कपड्याने सगळी धान्य व्यवस्थित पुसून घेतली, 5-6 तास पंख्याखाली सुकवली, त्यानंतर आता भाजणी करायला घेतली। महत्त्वाचं म्हणजे तांदूळ व्यवस्थित भाजला पाहिजे, पण जास्त कलर बदलायचा नाही, त्यामुळे गॅस मंदच असावा। तांदूळ इतर धान्य तुम्ही पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ शकता, पण ती व्यवस्थित सुकली पाहिजेत, कारण चकलीची धान्य सावलीतच सुकवावी लागतात। जर धान्य दमट राहिली तर चकली नंतर मऊ पडते। खरं तर व्यवस्थित पुसून घेतली तरी त्याच्यावरची पावडर धूळ वगैरे निघून जाते। भाजणीच्या चकलीत इतर धान्यांपेक्षा तांदळाचं प्रमाण जास्त असावं। आपण घेतलेला तांदूळ बरोबर 600 ग्रॅम आहे। 7-8 मिनिटं झाली, तांदूळ जरा भुरकट रंगावर आला, तांदळातून जरा वेगळा आवाज यायला लागला आणि मिक्स करताना जरा हलकं वाटायला लागलं, म्हणजे तांदूळ व्यवस्थित भाजले गेले। किंवा एखादा दाणा खाऊन बघायचा, मस्त खुसखुशीत लागतो, पटकन चावला जातो। आता हे तांदूळ काढून कपड्यावर पसरवून घेते। ह्याच्यापेक्षा जास्त तांदूळ भाजला तर चकली कडक होते। तांदूळ पाण्यात धुवून न घेतल्याने पटकन भाजून झाले। आता त्याच गरम तव्यात चणा डाळ भाजून घेते। तर 600 ग्रॅम तांदळासाठी इथे मी 200 ग्रॅम हरभरा डाळ घेतली आणि वाटीने मोजलं तर 5 वाटी तांदळासाठी 2 वाटी चणा डाळ घ्यायची। तवा आधीच गरम असल्याने आता मंद गॅसवरच डाळ भाजायची। डाळीवर काळपट डाग नाही आले पाहिजेत, डाळ आतून छान भाजली पाहिजे। चणा डाळ साधारण 5-6 मिनिटं कमी गॅसवर सतत मिक्स करत भाजली। डाळ भाजली की मस्त वास येतो। आता डाळ काढून घेते। तांदळाची थोडीशी वाफ गेली, कापडावर पसरवून घेते। तुम्ही बघाल तर डाळीवर एकही डाग आलेला नाही, फक्त डाळीचा हलकासा कलर बदलला आहे। आता त्याच वाटीने पाऊण वाटी मूग डाळ भाजून घेते। वजनाने मुगाची डाळ बरोबर 100 ग्रॅम आहे। साहित्याचं प्रमाण मी व्हिडिओत सांगतेच, तरीसुद्धा सर्व साहित्याचं योग्य प्रमाण वजनाने आणि वाटीने दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते व्यवस्थित चेक करून घ्या, म्हणजे तुमची चकली भाजणी परफेक्ट होईल। 2-3 मिनिटात मूग डाळ भाजली, लगेच काढून घेते। आता यात घालूया पाऊण वाटी उडदाची डाळ। वजनाने उडीद डाळ बरोबर 100 ग्रॅम आहे, म्हणजे मूग डाळ व उडीद डाळ सेम प्रमाणात आहे।
दोन्ही डाळी 2-3 मिनिटातच भाजून होतात. करपू न देता डाळ भाजली काढून घेते. त्याच वाटीने 1 वाटी पोहे हलकेसे भाजून घेते. पोहे वजनाने 50 ग्रॅम आहेत. पोहे मिनिटभर भाजले की ह्यात घालूया पाऊण वाटी भाजकी चणा डाळ. आपण चिवड्यात घालतो ती डाळ वजनाने 50 ग्रॅम आहे. डाळवं आणि पोहे जास्त भाजायची गरज नाही. 2 मिनिटात पोहे असे कुरकुरीत झाले की लगेच काढून घ्यायचे. पोहे शक्यतो चाळून घ्या, पण तरीसुद्धा तव्याला कुठे पोह्याची पावडर वगैरे लागली असेल तर ती कोरड्या कापडाने पुसून घ्यायची, म्हणजे पुढचा जिन्नस भाजताना करपणार नाही. आता साबुदाणा भाजून घेते. त्याच वाटीने बरोबर पाव वाटी साबुदाणा घेतला आणि वजनाने साबुदाणा 25 ग्रॅम आहे. साबुदाणा अगदी मंद गॅसवर जरा फुलेपर्यंत भाजायचा. साबुदाणा घातल्याने पिठाला छान चिकटपणा येतो, पण साबुदाणा जास्त प्रमाणात घातला तर चकली कडक होऊ शकते. त्यामुळे सांगितलेलं प्रमाणच घ्या. 5-6 मिनिटांनंतर साबुदाणा फुललेला दिसला की काढून घ्यायचा. बघा, साबुदाणा आधीपेक्षा जरा मोठा दिसतोय. आता गॅस बंद केला, पण तवा गरमच आहे. चकलीला अजून छान चव येण्यासाठी यात घालूया 15 ते 18 मिऱ्याचे दाणे, 8 लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2 चमचे बडीशेप. गॅस बंद आहे, पण गरम तव्यावर हे जरा शेकून घेते. शेवटी घेतलेल्या 4ही गोष्टी खूप भाजायची गरज नाही आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे एकदम कमी प्रमाणात घ्या, म्हणजे त्याचा हलकासा फ्लेवर चकलीला छान लागतो. दालचिनीचे एकदम छोटे छोटे तुकडे आहेत. वाटल्यास दालचिनीचा तुम्ही एकच छोटा तुकडा घेतला तरी चालेल. जिरं आणि धणे मी आत्ता भाजणीत घातलं नाही. तुम्ही सुरुवातीला बघितलंच की चकली बनवताना पिठात धणे जिरे पावडर घातली. सगळं मिक्स करून घेते. भाजल्यानंतर धान्य थंड व्हायला ताटात किंवा परातीत न काढता अशी कोरड्या कापडावर पसरली की धान्याला वाफ धरत नाही. महत्त्वाचं म्हणजे एकही धान्यावर डाग न पडू देता भाजायचे. धान्य प्रमाणापेक्षा जास्त भाजली तरीसुद्धा चकली तेलात पसरू शकते. संपूर्णपणे थंड झाल्यावर डब्यात भरून गिरणीतून दळून आणायचं. दळताना त्यांना सांगायचं की चकलीच्या भाजणीवरच टाका किंवा तांदळावर चालेल, पण शक्यतो गव्हावर दळू नका. महत्त्वाचं म्हणजे चकलीची भाजणी एकदम मैद्यासारखं पीठ न करता हलकंसं जाडसर, रवाळ किंवा दाणेदार नाही, आपलं नेहमीचं भाकरीचं पीठ असतं त्याप्रमाणे दळून आणावी. एकदम मैद्यासारखं पीठ दळलं तर त्याची चकली पण कडक होऊ शकते. व्यवस्थित डब्यात भरून ठेवलं तर ही चकली भाजणी 2 महिने व्यवस्थित राहते. मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही भाजणीची चकली नक्की बनवून बघा. मस्त कुरकुरीत होते. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.